नमस्कार, मी प्रवीण बर्दापूरकर बोलतोय. सुमारे 4.5 दशकाच्या पत्रकारितेत मी प्रामुख्याने नागपूर आणि मुंबईत जास्त काम केलं. काही काळ औरंगाबादला होतो, काही काळ दिल्लीलाही होतो. प्रत्येक पत्रकाराची एक महत्त्वाकांक्षा असते की आपल्याला राज्याच्या आणि देशाच्या राजधानीमध्ये काम करायला मिळावं. मला देशाच्या आणि राज्याच्याही राजधानीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या अर्थाने मी एक भाग्यवान पत्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. नागपूरला पत्रकारिता करत असल्यामुळे माझं अनेक बड्या नेत्यांना मला बघता आलं. त्यात 2 पंतप्रधान होते, एक नरसिंहराव साहेब आणि दुसरे अटल बिहारी वाजपेयी. या दोघांचाही नागपुरात खूप वावर होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्यामुळे अटलजी असंख्य वेळा नागपूरला येत असत. नागपूरशी त्यांचं एक भावनिक नातंही होतं. या भावनिक नात्यामुळेच त्यांनी पंतप्रधानपदाची पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा नागपुरातल्या अनेकांना त्यांनी आवर्जून त्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना एक पत्रकार म्हणून असंख्य वेळा बघता आलं. त्यांच्या अनेक सभा, पत्रकार परिषदांचं वृत्तसंकलन करता आलं. अतिशय साधीशी वेशभूषा, धोतर आणि कुर्ता हे साधारण त्यांचं वेशभूषा असे. पण हे इतकं साधं असूनही ते कुठे चुरगाळलेलं नसे. अटलजींच्या चेहऱ्यावरही कधी त्रागा, उदासी किंवा एखादा भोचक प्रश्न जर कोणी विचारला तर त्यांच्या चेहऱ्यावर कधी राग उमटलाय असंही कधी घडलेलं नसे. अतिशय प्रसन्न चित्त ते असत. नागपुरातल्या अनेक पत्रकारांना ते नावानिशी ओळखत. पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधी 2-4 जणांना नावं घेऊन ते काय कसे आहात वगैरे बोलत, मराठीतही बोलत. थोडक्यात आपण कुणी प्रख्यात आहोत वगैरे असा त्यांचा असा कधीच आविर्भाव नसे. म्हणजे पत्रकार परिषदेनंतर जर समजा जेवण वगैरे असेल तर प्रत्येकाने जेवण घेतलं का नाही याची खातरजमा केल्याशिवाय ते प्लेट उचलत नसत. कितीही नौका पत्रकार असला आणि ते त्यांच्या सहज लक्षातही येत असे, कारण नेहमीचे चेहरे त्यांच्या परिचयाचे असत. पण त्या नौक्या पत्रकाराचं सुद्धा म्हणणं ते शांतपणे ऐकून घेत असत. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मी कुठल्याही पत्रकार परिषदेत किंवा जाहीर सभेत कागदाचा चतकोर सुद्धा तुकडा हातात घेऊन त्यांना भाषण करताना किंवा बोलताना बघितलं नाही. ते बिलकुल चढ्या आवाजात बोलत नसत. पत्रकार परिषदेतल्या प्रत्येक प्रश्नाला शांतपणे उत्तर देत असत. त्यांना जाहीर सभा आणि पत्रकार परिषद याच्यात काय फरक आहे याचं भान पूर्ण होतं. मला एक प्रसंग आठवतो. तेव्हा मी लोकसत्ताचा मुख्य वार्ताहर होतो. तेव्हा पंतप्रधान PV नरसिंहराव होते आणि त्या काळामध्ये संसदेमध्ये खूप गदारोळ सुरू होता. खूपच गदारोळ सुरू असायचा आणि काम करणं जवळजवळ अशक्य झालेलं होतं. नागपूरला आणि अटल बिहारी वाजपेयी तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते. नागपूरला एकदा ते नेहमीप्रमाणे भेटीवर आले. तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत मीच
त्या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला तेव्हा संसदेतल्या गोंधळाबद्दल त्यांनी खूप चिंता व्यक्त केली आणि त्यांनी एक शब्दप्रयोग वाक्य त्यांचं असं होतं की संसद तो अब मछली बाजार बन गई है. मी ऑफिसला आल्याच्या नंतर संसदेचा मासळी बाजार झाला आहे अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी केली अशी बातमी तयार केली आणि ती बातमी मी मुंबईला पाठवली. तेव्हा लोकसत्ताची नागपुरातून प्रकाशित होणारी विदर्भ आवृत्ती सुरू झालेली नव्हती. मी मुंबईच्या ज्येष्ठ वार्ताहर म्हणून नागपूरला काम करत असे. ती बातमी मुंबईला गेल्याच्या नंतर आमचे तत्कालीन वृत्तसंपादक जे प्रत्येक गोष्ट भाषेबद्दल अतिशय काटेकोर असत, तपशील अतिशय अचूक असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असेल. ते रमेश झवर साहेब, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की वाजपेयी खरंच असे बोलले आहेत ना. तर मी खात्रीपूर्वक हो म्हणालो, पण झवर साहेबांसारख्या सिनियर पत्रकारांनी विचारलं म्हणजे मी थोडासा गडबडलो आणि मी त्यांना असं म्हणालो की मी पुन्हा एकदा खातरजमा करून घेतो आणि तुम्हाला सांगतो. अटलजी तेव्हा रामदास पेठेतल्या श्रीमती रजनी राय यांच्याकडे उतरलेले होते, ज्या पुढे राज्यपाल झाल्या भाजपच्या कारकिर्दीमध्ये. श्रीमती राय यांच्याशी माझा बऱ्यापैकी परिचय होता, त्यांचा नंबरही माझ्याकडे होता. तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, लँडलाईन होते आणि मी त्यांच्या घरी फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला अटलजींशी बोलायचं आहे, मला असा असा तो विषय आहे. 1-2 मिनिटामध्ये अटल बिहारी वाजपेयी साक्षात फोनवर आले आणि त्यांनी मला विचारलं की कहिए प्रवीण जी क्या है. तेव्हा मग मी त्यांना मछली बाजारच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला. एक त्यांचा टिपिकल तो जो पॉज घेण्याचा होता तो पॉज घेऊन त्यांनी मला विचारलं की हमने फिश मार्केट कहाँ है ना. तर म्हटलं येस सर, यू सेड इट. तिकडून अटल बिहारी वाजपेयी मला म्हणाले आपने सुना है, मैंने कहा है, फिर उसका समाचार बनवाने में क्या हरकत है, और कुछ पूछना है. मी नाही म्हणालो, थँक्स म्हणालो. त्यांनी तिकडून फोन बंद केला आणि ती बातमी प्रकाशित झाली. संसदेचा मासळी बाजार अशी सनसनीखेज बातमी दुसऱ्या दिवशी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसला प्रकाशित झाली. पण त्या बातमीवर फार काही गदारोळ झाला नाही. याचं कारण अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा एवढा ज्येष्ठ संसदपटू टीका करतोय हे लक्षात आल्यावर बहुधा सर्व सदस्य त्या संदर्भामध्ये गप्प राहिले असावेत. मला अजून एक प्रसंग आठवतो की लोकसभेमध्ये भाजपचे केवळ 2 सदस्य विजयी झाले आणि काही दिवसानंतर अटल बिहारी वाजपेयी नागपूरला आले. नेहमीप्रमाणे त्यांची पत्रकार परिषद ठरली. माझी खरं तर त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी होती, अजूनही मला पक्का आठवतं. पण पराभूत पक्षाचे नेते कसे दिसतात ते बघायला पाहिजे म्हणून त्या उत्सुकतेपोटी मी पत्रकार भवनात गेलो. तेव्हा पत्रकार भवनात सगळ्या पत्रकार परिषदा होत असत. साधंसं पत्र्याची शेड असलेलं पत्रकार भवन होतं तेव्हा नागपूर श्रमिक पत्रकार भवनाचं. आणि थोड्या वेळाने अटलजी आले. ते त्यांचं नेहमीचं पत्रकारांना परिचित असणारं लोभस असं स्मित देऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचं एक विश्लेषण केलं आणि ते ठाम विश्वासाने गरजले
हम चुनाव हार चुके हैं, जंग नहीं हारे हैं, हमारी जंग अभी भी जारी है. तो त्यांचा आत्मविश्वास अतिशय बघण्यासारखा होता. मग पत्रकारांच्या आग्रहावरून गीत नया गाता हूँ ही कविताही त्यांनी सादर केली. तर ती त्यांची ती जी अशा पद्धतीने सुसंस्कृतपणे वागण्याची जी वृत्ती होती, जो त्यांच्या वागण्यामध्ये आत्मविश्वास होता, तो खूप मोहून टाकणारा होता. कडवेपणा, टोकाची भूमिका घ्यावी वगैरे असं करण्यापेक्षा सौहार्दाने वागावं, सुसंस्कृतपणे वागावं, या त्यांच्या स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता ही पक्षातीत होती. अनेकदा टीकाकारही त्यांची बाजू घेत आहेत असं दिसायचं. हे मी एवढ्यासाठी आवर्जून सांगतोय की तेव्हाचा एक प्रसंग तुम्हाला सांगायला हवा. तेव्हा लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर होते आणि मी नागपूरला होतो, नागपूरचा संपादक होतो. आणि लोकसत्ताचं एकूणच संपादक मंडळ जे होतं तेव्हा, वेगवेगळ्या आवृत्त्या जे प्रमुख जे निवासी संपादक होते, या सगळ्यांमध्ये एक सुधीर जोगळेकर वगळता आम्ही सगळे संपादक भाजप आणि संघाचे विरोधक होतो. पण तरीही आम्ही एकदा अटल बिहारी वाजपेयी यांची बाजू घेतली आणि ती अतिशय ठामपणे घेतली. हे फक्त वाजपेयी यांच्या प्रतिमेमुळेच घडू शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याची हकीकत मोठी गमतीशीर आहे. तेव्हा इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे जे मुख्य संपादक शेखर गुप्ता होते आणि ते NDTVवर वॉक द टॉक नावाचा एक कार्यक्रम करत असत. खूप त्या काळी गाजलेला कार्यक्रम आहे. माझ्या पिढीच्या लोकांना तो कार्यक्रम आठवत असेल. तर त्या कार्यक्रमाची रचना अशी होती की ज्याची मुलाखत द्यायची आहे त्याच्याशी गप्पा मारत मारत शेखर गुप्ता चालत असत आणि ती मुलाखत त्या गप्पा होत असत आणि ती प्रदीर्घ अशी तासाभराची वगैरे ती मुलाखत असे. त्याच्यामुळे ती मुलाखत खूप सखोलपणे घेतली जात असे. तर अशी एक मुलाखत शेखर गुप्ता यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शन यांची घेतली. त्या मुलाखतीसाठी ते खास नागपूरला आलेले होते. आता ह्या वॉक द टॉक कार्यक्रमात होणाऱ्या गप्पा म्हणा का मुलाखत म्हणा, याचं एक्सप्रेस आणि लोकसत्ताशी एक नातं होतं. त्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाकडे होतं. एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादकच ती मुलाखत घेणारे होते. स्वाभाविकपणाने ती मुलाखत NDTVवरून प्रसारित होण्याच्या आधी, प्रक्षेपित होण्याच्या आधी त्याची खूप मोठी ॲडव्हान्स कॅम्पेनिंग बातम्यांच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसमधून होत असे. शिवाय ती पूर्ण मुलाखत इंडियन आणि लोकसत्तामध्ये अशी 8 कॉलम, कधी 12 कॉलम, कधी 16 कॉलम अशी प्रकाशित होत असे. तर सुदर्शन यांची मुलाखत झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे त्याचे जे काही प्रोमो झाले त्या प्रोमोनुसार सुदर्शन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर ते सुमार पंतप्रधान असल्याची टीका केली. असा आशयाच्या तो प्रोमोसच्या बातम्या होत्या. आता खरं तर नॉर्मल कोर्समध्ये एखाद्या वृत्तपत्राच्या बातमीचा दुसरी वृत्तपत्र खुलासा करत नाहीत. तसंच वृत्तवाहिन्यांचंही असतं.
पण नागपूरच्या तरुण भारत वृत्तपत्राला फार त्याचा राग आला. त्या वृत्तपत्राने लोकसत्तांनी एक चुकीची बातमी चालवली आहे अशी बातमी प्रकाशित केली. सकाळी ती बातमी बघितल्यावर मला स्वाभाविकच आश्चर्य वाटलं. मग मी राजदीप सरदेसाईला फोन केला. राजदीप सरदेसाई तेव्हा NDTV मध्ये होते आणि राजदीपला सांगितलं की राजदीप ही अशी अशी बातमी तरुण भारताने केलेली आहे. एक तासाभरातच सुदर्शन नेमके अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात काय म्हणाले याचं क्लिपिंग मग NDTVवर सुरू झालं आणि मग हे संघवाले जे आहेत ते जरा तोंडघशी पडले. पण हे प्रकरण इथे संपलं नाही. त्याच्यानंतर काही महिन्यातच एक पुन्हा आणखीन एक प्रसंग घडला. झालं असं की सुदर्शन यांनी काही संपादकांना, मोजक्या संपादकांना गप्पा मारायला बोलावलं. आता आम्हाला जे सांगण्यात आलं होतं की सुदर्शनजी आपल्याशी चर्चा करणार आहेत. आता हे अनौपचारिक स्वरूपाचा कार्यक्रम असल्यामुळे आणि मला आमंत्रण आवर्जून होतं. 2-3 जणांचे फोन आले. मग मी गेलो. आता तामिळनाडूचे राज्यपाल असलेले बनवारीलालजी पुरोहित ते तेव्हा हितवादचे प्रबंध संपादक होते. हितवादचा तत्कालीन संपादक विजय फणशीकर हे सगळे माझे मित्र. प्रकाश दुबे, तरुण भारतचा संपादक सुधीर पाठक वगैरे आम्ही गेलो. मोजके 6 जण होतो आम्ही. सुदर्शनजींच्या बाजूला आत्ता जे सरसंघचालक आहेत, विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत बसलेले होते आणि ते संपूर्ण चर्चेचा कार्यक्रम होईपर्यंत डॉक्टर भागवत एकही शकार शब्द बोलले नाहीत. ते फक्त मिशीतल्या मिशीत अधूनमधून हसत हसत एवढंच काय ते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जसं बौद्धिक होतं तसं सुदर्शन यांनी आमचं एक 40 मिनिटाचं बौद्धिक घेतलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारता येतील असं सुचवण्यात आलं. मग आम्ही कोणताही प्रश्न विचारला की सुदर्शनजी 10-12 क्वचित 18-20 मिनिट त्याचं उत्तर देत असत. असा एकूण तो गप्पांचा कार्यक्रम खूप रेंगाळला आणि खरं सांगायचं तर मला कंटाळाही आला. कारण ते संघाचं बौद्धिक घेतल्यासारखंच सगळं चाललेलं होतं. ती भेट संपवून आम्ही बाहेर पडलो तेव्हा सुधीर पाठक, तरुण भारतचा संपादक होता, माझा अतिशय चांगला मित्र आहे. सुधीर म्हणाला की आपण आजच बातमी देऊयात. आणि मी जरा ताडकन उडालो, कारण गप्पा अनौपचारिक आहेत तेव्हा त्याची बातमी करायची नाही हे स्वाभाविक होतं. आणि सगळ्यांनी त्याला माना डोलवल्यावर मी गप्पच झालो. पण मला एक सवय होती, 1.25 तास जर एखादा कार्यक्रम चालू असेल आणि मी जर लक्ष त्याच्यावर केंद्रित केलेलं असेल तर मला एकही नोंद घेण्याची गरज भासत असेल. मला ते पक्क स्मरणात राहत असेल. हा प्रयोग मी अनेक कार्यक्रमात करत असे. कार्यक्रम सुरू झाला की लक्ष पूर्ण केंद्रित करायचं. समोरचा वक्ता फारच कंटाळवाना बोलत असेल तर मी अनेकदा स्पायरल पॅडमध्ये स्केचेस काढत बसत असेल. मग ऑफिसला जायचं, पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करायचं आणि बातमी लिहायला बसायचं. माझी कॉपीमध्ये कधीही आजवर कधीही कुणी मी असं बोललो नाही असं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. या संदर्भात वक्ता दशसहस्र राम शेवाळकर यांचा तर अजून एक मस्त आठवण आहे, पण ती पुन्हा कधीतरी. माझ्या त्या संपूर्ण 2.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये एक मुद्दा असा लक्षात आलेला होता की सुदर्शन यांच्या मनामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी असूया आहे आणि ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एक प्रकारची मळमळ वाजपेयी आणि अडवाणी यांच्या संदर्भामध्ये व्यक्त करतायत. आता
म्हणजे राजकीय वृत्तसंकलन करत असतानाही मी बातमी कधी सरळ लिहित नसे, काहीतरी खोडी काढतच असे. तेव्हा मला हे जे आहे याच लाईनवर बातमी करावीशी वाटायला लागली. सरसंघचालकांपेक्षा वाजपेयी मोठे झालेले आहेत, ही जी सुदर्शन यांच्या मनामध्ये जी मला मळमळ जाणवली, खचखच जाणवली, असूया जाणवली, त्याच लाईनवर बातमी लिहायचं मी ठरवून टाकलं. कार्यालयात आलो. मुंबईला कुमार केतकरांना फोन केला, काय घडलं ते सांगितलं आणि बातमी पाठवतोय म्हणून सांगितलं. स्वाभाविकपणाने बातमी पहिल्या पानावरच जाणार होती. मला आठवतं हा एक शनिवार होता, शनिवारचा वार होता तो. रविवारच्या अंकात ती जी मी लाईन घेऊन जी बातमी तयार केलेली होती ती मोठ्या फ्लायरच्या जागी प्रकाशित झाली. दरम्यान अजून एक गंमत चाललेली होती. नागपूरमध्ये देशातल्या बहुतेक सगळ्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय, वेगवेगळ्या राज्यातल्या राज्यस्तरीय वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत, वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी आहेत. या सगळ्यांना या सुदर्शन यांनी काही संपादकांशी केलेल्या गप्पांची माहिती मिळाली आणि ते अतिशय नाराज झाले. पण बातमी तर चुकायला नको, कारण काही वृत्तपत्रांमध्ये बातमी येणारे स्पष्ट झालेलं होतं. सुदर्शन काय बोलले याची उत्सुकता स्वाभाविकपणाने होते, कारण सुमार पंतप्रधान हा वाद नुकताच होऊन गेलेला होता. मग ही बहुतेक सगळी मंडळी माझ्या परिचयाची होती. मी रिपोर्टिंगमध्ये असताना आम्ही सगळे सोबतच होतो. मग अगदी वृत्तसंस्थांपासून ते राष्ट्रीय वृत्तपत्रांपर्यंतच्या प्रतिनिधींचे मला फोन आले आणि मी ज्या लाईनवर बातमी करत होतो, केलेली होती, त्याच लाईनवरची बातमी मी त्या सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांना दिली. अतिशय स्वाभाविकपणाने वाजपेयी आणि अडवाणी यांच्या मनामध्ये सुदर्शन यांच्या मनात असलेली असूया, मळमळ अशी लाईन घेतलेली माझी जी बातमी होती, तीच बातमी दुसऱ्या दिवशी देशातल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये चालली. ह्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी राष्ट्रसेवा समितीचा एक काहीतरी मोठा कार्यक्रम नागपुरात होता आणि त्याचा समारोप अर्थातच परंपरेप्रमाणे सरसंघचालक करणार असं असतं. मला रात्री 8-8:30च्या दरम्यान, तेव्हा ETV ही वृत्तसंस्था, आपलं प्रकाश वृत्तवाहिनी अतिशय जोरात होती. त्या वृत्तवाहिनीच्या संजय पाखोडेचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तो मला म्हणाला की सर तुम्ही प्रतिक्रिया द्या. तर म्हटलं कशाची? तर म्हणे तुमची बातमी पूर्णपणाने सरसंघचालकांनी डिनाय केली आहे. म्हटलं काय झालं? तर म्हणे आम्ही काही पत्रकारांनी असा हा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम संपल्यावर सरसंघचालक जेव्हा निघाले तेव्हा त्यांना लोकसत्तात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रश्न विचारला आणि अशाच बातम्या अन्य देशातल्या अन्य वृत्तपत्रातही कशा प्रकाशित झालेल्या आहेत त्यांच्या निदर्शनास आणलं. तर तेव्हा सुदर्शन यांनी माझी काही संपादकांशी चर्चा झाली होती याचा स्पष्ट शब्दात इन्कारच केला. तर तुमची प्रतिक्रिया काय? तर म्हटलं तुझ्याकडे संजय रेकॉर्डिंग आहे का? तर तो म्हणे नाही, आमचं रेकॉर्डिंग तोपर्यंत पोहोचलेला नव्हता रेकॉर्डिस्ट. मग जाऊ दे म्हटलं, मला काही आता वादात पडायचं नाहीये. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पुन्हा आणखीन पुढे हे प्रकरण कसं गंमत. तर वाजपेयींचं प्रकरण खूप लवकर संपवायचं नाही असं जणू ठरलेलंच होतं. दुसऱ्या दिवशी मला दूरदर्शनमधून फोन आला आणि त्यांनी मला याच्यावर प्रतिक्रिया विचारली सरसंघचालकांच्या स्टेटमेंटवर. मग त्यांनी मला जे सांगितलं ते असं होतं की केंद्रात भाजपचं सरकार होतं, भाजप प्रणित NDAचं सरकार होतं, की आम्हाला नेमकं
सरसंघचालक काय बोलले हे आम्ही कळवल्याच्या नंतर मग आम्हाला प्रतिक्रिया घ्यायला सांगितलेल्या आहेत. आणि त्या भाजपच्या 2 मंत्र्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. मी त्यांची नावं आता सांगणार नाही. तर म्हटलं तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का? तर म्हणे हो. म्हटलं कसं काय? तर म्हणे काय आहे, केंद्रात सरकार आहे भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक ही त्यांची पितृसंस्था, आणि आमचा कारभार सगळा सरकारी खाक्याने चालतो. सुदर्शन एकदा बोलायला लागले की 1.5 2 तास बोलत राहतात. आमचं काही खाजगी लोकांसारखं नाही, पाहिजे तेवढा शॉट घेतला आणि निघून गेलं. आम्ही रेकॉर्डिंग कॅमेरा सुरू करून देतो, रेकॉर्डिंग सुरू करून देतो, आणि सुदर्शन यांचं भाषण संपेपर्यंत रेकॉर्डिंग होत राहतं. सगळा सरकारी मामला आहे तो. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही तो जो भाग आहे सुदर्शनजी म्हणाले जे काही, ते तुम्ही घेऊन कार्यालयात या. मग मी कार्यालयात पोहोचलो. त्यांनी मला ते रेकॉर्डिंग दाखवलं. त्याच्यात सुदर्शन यांनी संपादकांशी भेट झाल्याचा इन्कारच केलेला होता. मग मी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना मी त्यांना असं म्हटलं की एखादी सौंदर्यवती जर माझ्या शयनकक्षात आली, बेडरूममध्ये आली, तर मी काय तिला ब्रह्मचर्य हेच जीवन असं भाषण देणार आहे का? आणि माझं हे स्टेटमेंट ऐकल्यावर तर दूरदर्शनचे ते 2 जण जे आले होते ते गयावय करायला लागले. नाही तुम्ही असं काही बोलू नका, असं तर आमची नोकरीच जाईल, आम्ही पाठवलं तर असं होईल तसं होईल. दरम्यान माझ्याही लक्षात आलं की आपण ह्या पद्धतीने बोलून चालणार नाही. हे फार बेधडक झालं. हे आपल्या स्वभावालाही तसं साजेसं नाही आहे. टीका ही शुगर कोटेड करायची असा जो माझा स्वभाव आहे, स्पष्ट जरी असली तरी आक्रस्ताळेपणाने कुठलीही टीका करायची नाही, एकारलेपणाने करायची नाही. ही जे माझी स्वतःची वृत्ती आहे त्याला ते शोभायचं नाही आहे. मग मी पुन्हा नव्याने शॉट दिला. काय घडलं, कोण कोण होतं, कसं घडलं ते सगळं कथन केलं वगैरे वगैरे. मग दूरदर्शनचे लोक गेल्यावर मी पुन्हा आमचे संपादक कुमार केतकर यांना फोन केला आणि काय घडलं ते सांगितलं. आणि या विषयावर अग्रलेख लिहूयात असं सुचवलं. मी आधी पण त्यांना अग्रलेख लिहू असं म्हटलं होतं, पण ते म्हणाले की नको, आपण अशात भाजपला भरपूर जोडपलंय, संघाला जोडपलंय, त्याच्यामुळे सध्या राहू देऊयात. ही शनिवारची गोष्ट होती. ही सोमवारची गोष्ट मी केतकरांना म्हटलं आता अग्रलेख लिहिलाच पाहिजे. तर केतकर म्हणे की लिही की, पण असं करत 1-2-250 शब्द माझ्यासाठी ठेवून दे. केतकरांचं माझं ट्युनिंग कशा पद्धतीचं होतं की अग्रलेख ते सांगत की 1-2-100 शब्दाची जागा माझ्यासाठी ठेव, बाकीचा तो अग्रलेख पूर्ण कर. 1000 ते 1,500 शब्दाचा तो आमचा अग्रलेख असेल. त्याप्रमाणे मी अग्रलेख पाठवला आणि सुदर्शन यांची मळमळ असा त्या अग्रलेखाचं शीर्षक मला अजूनही आठवतं. आणि मी खूप त्याच्यामध्ये मळमळ, ओकारी वगैरे वगैरे अशी चांगली टीका, म्हणजे सनसनीत टीका केलेली होती. तो अग्रलेख प्रकाशित झाल्यावर 2-3 दिवसांनी सुधीर पाठकचा मला फोन आला आणि सुधीर मला म्हणाला की केतकरांनी फारच वाईट अग्रलेख लिहिलेला आहे. तेव्हा मी त्याला म्हणालो की संघ आणि भाजपच्या विरुद्ध लोकसत्तात काही आलं की त्याची पावती केतकरांच्या नावावर फाडली जाण्याची वाईट खोड संघवाल्यांना आहे. तो अग्रलेख माझा होता. आणि तुला खरं सांगू का म्हटलं सुधीर, त्याच्यातल्या काही शब्दांबद्दल मलाही गिल्टी वाटतं. मी असे शब्द वापरायला नको होते, पण ते होऊन गेले एका तावामध्ये. आता हे सगळं प्रकरण खरं म्हणजे इथे थंड व्हायला काही हरकत नव्हती. सुधीरने नंतरच्या रविवारी त्याच्या कॉलममध्ये पुन्हा लोकसत्ताकारांना झालेला कावीळ अशा आशयाची टीका केली. आणि मग तरुण भारत असणारे जेवढे संघाचे समर्थक होते त्यांचे मला फोन यायला लागले.
दरम्यान आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून टेलिकम्युनिकेशन, भारत पाकिस्तान संबंध अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेली जी कामगिरी आहे त्याच्या संदर्भात त्याचं समर्थन करणारा मजकूर प्रकाशित करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामुळे एकीकडे सुदर्शन यांना झोडपलं जात होतं, तरी वाजपेयींची मात्र तारीफ होत असल्यामुळे संघाने भाजपवाल्यांची थोडीशी टीका, आमच्यावर टीका करण्याच्या संदर्भात कोंडी झालेली होती. आता ह्याच दरम्यान सुधीरने त्याच्या कॉलममध्ये लिहिल्यावर, सुधीर पाठकने त्याच्या कॉलममध्ये लिहिल्यावर मग यांचे मला फोन सुरू झाले. मग मी तो जो अग्रलेख लिहिलेला होता आणि त्याच्या काही समर्थनाचा आम्ही जे काही मजकूर प्रकाशित केले होते, अग्रलेख होते आणि येते, त्याची कात्रणं काढून ठेवली आणि सगळ्यांना दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बोलावलं आणि सगळ्यांना त्याच्या झेरॉक्स कॉपीज द्यायच्या, जो कोणी येईल त्याला. असे माझे जे संपादकीय सहकारी होते पराडकर, नामदेव पराडकर, त्यांना सांगितलं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये गंमत अशी झाली की याचा फायदा लोकसत्तालाच झाला आणि भाजपच्या, विशेषतः संघ आणि भाजपच्या जे सुजाण समर्थक आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांना आमची बाजू खूप पटली. स्वाभाविकपणाने लोकसत्तेच्या खपावर त्याचा परिणाम झाला हे सांगायला नको. तर एक असं एक वेगळं नातं एक लोकसत्तेच्या एका आवृत्तीचा संपादक म्हणून माझं आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं निर्माण झालं. असो, अटल बिहारी वाजपेयी यांचं व्यासपीठीय वागणं मात्र अतिशय वेगळं असेल. पत्रकार परिषदेत शांतपणे, संयतपणे, सस्मित बोलत, ते जसं बोलत असत त्याचा मागमूसही त्यांच्या जाहीर सभेमध्ये कधी नसेल. अमोघ असं वक्तृत्व होतं त्यांचं. ते एकदा बोलायला उभे राहिले की असा शब्दांचा प्रभाव कोसळत असे, सभा मंत्रमुग्ध होऊन जात असे. त्यांच्या सभाही क्वचितच उशिरा वगैरे सुरू झालेल्या असतील. ठरलेल्या वेळेच्या 15-20 मिनिटं इकडे तिकडे त्यांची सभा सुरूच होत असेल. ते भाषण करतच नसत. तो एक वक्तृत्वाचा एक अभिनय असे, भाषणाभिनय असं आपण त्याला म्हणता येईल. तर हे असे वाजपेयी अफाट विद्वत्ता, कविमन, सुसंस्कृतपणा, अमोघ वक्तृत्व आणि लोकांशी वागण्याची अतिशय अतिशय लोभस अशी मार्दवयुक्त शैली ही मला या दोन नेत्यांमध्ये बघायला मिळाली. त्याच्यातले एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे पी.व्ही. नरसिंहराव. पुढच्या आठवड्यात मी पी.व्ही. नरसिंहरावांविषयी बोलेलच. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला हे आवर्जून कळवा. माझा ब्लॉग आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.